तर नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव शर्वी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे इट्स शर्वी. तर कसे तुम्ही सगळेजण. तर आज बघा या ठिकाणी बाहेर आलेली चक्क शूटिंग करायला. खूप मोठं धाडस केलं मी आज बाहेर यायचं. मला नव्हतं करायचं बाहेर शूटिंग, पण आज मी केलेलं आहे. आणि लाईक की आता मी परत नवीन ब्लॉग चालू करते. कालचा मी ब्लॉग शूट केलेला होता, पण तो मी एडिटच केला नाही. मी एडिट केला नाही तर तो म्हणजे ते शूटच केला नाही, ते एडिट करून करणार. तर त्याच्यामुळे म्हणून आज मी परत पुन्हा एक नवीन ब्लॉग चालू करते. आणि आज आहे धनत्रयोदशी, तर त्याच्यामुळे म्हणून मग मी आज पुन्हा नवीन ब्लॉग चालू करते. सो स्टे ट्यून. आता पुढे पुढे काय होतंय ते पूर्ण करता येते. बाय. काय आता खूप चांगला लाईक माहोल झाला. आत्ताशी वाटायला लागलाय की दिवाळी आली आहे. सो मी आता जस्ट चिवडा खाऊन आले. आता केला जस्ट, त्याच्यामुळे चाखून आले चिवडा. कसं झाला, नाच झाला चिवडा एकदम. सो आता फराळाचं काम चालू आहे करायचं. फराळाचा आमचा खूप दिवस झाले चाललाय. सो मी तुम्हाला आतमध्ये दाखवते की काय 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 फराळ असं केलंय. तर या ठिकाणी आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही बघताय हा आहे पोह्याचा चिवडा. आणि आता इथे आम्ही मुरमुऱ्याचा चिवडा करतोय. बघताय अजून काय काय खाल्लेलं आहे बघू शकता. ह्या डब्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे या ठिकाणी चकली, म्हणजे शंकरपाळी चिवडाच देतात सगळा. त्याच्यामध्ये पण शंकरपाळी आहे. ही वेगळ्या प्रकारची आणि ही वेगळ्या प्रकारची आहे. बघताय ना. त्याच्यामध्ये लाडू, काही दामटीचे लाडू. मला शब्द आवडत नाही. कढीचे लाडू, दामटीचे नाही. असं शब्दातले कॉमेंट होतं दामटी. सगळे कधी पुन्हा एकदा बाहेर आलेली आहे. आणि आतमध्ये खूप अशा मसाल्यांचा घमघमाट सुटलाय, पण मला कसं तरी झालं पण हो. त्याच्यामुळे म्हणून मग या ठिकाणी आता इथे आलेली आहे. तुम्ही सांगते की आज आहे धनत्रयोदशी आणि आज आपण सगळी जी आपल्या घरातली धन असतात ते सगळी पूजणार आहोत. त्याच्यामुळे म्हणून आज मला रेडी पण व्हायचंय. सो मी त्याचा पण एक ट्रान्झॅक्शन रील करणार आहे. रील म्हणजे शॉर्ट करणार आहे. सो ती पण मी टाकणार आहे आज यूट्यूबवरती. आणि अजून आम्हाला म्हणजे काही म्हणजे आता काय सगळं फराळ झालाय, सगळं झालंय. आता फक्त रात्र व्हायची वाट बघायची आणि मग संध्याकाळ झाली 6:15 वेळेसमध्ये आपण मग ते आपला जो कार्यक्रम आहे तो आटपून टाकणार आहोत. ठीक आहे. सो आता भेटू त्यांना तर संध्याकाळी काय होते ते मी तुम्हाला दाखवते. बघताय ना गाईज. सो गाईज आत्ता वाजलेले आहेत 5. सो आणि आत्ता आवरायला घ्यायला सांगितलेलं आहे. 5 वाजलेत आता जस्ट. आणि 6 ते 8चा काहीतरी मुहूर्त आहे. सो त्याच्यामुळे म्हणून मग मी 5:30ला वगैरे आवरायला घेईल. केवढा वेळ लागणार आवरायला, तरी पण मी 5:30ला वगैरे आवरायला घेईल. सो आणि बघा म्हणजे आत्ता वाजलेत 5 आणि वाटत पण नाही आहे की 5 वाजलेत म्हणून. असं वाटते म्हणजे नाही का 4 वाजलेत वगैरे असं फिलिंग येतं आहे. म्हणजे वेगळंच फिलिंग आहे. नाही माहोलच वेगळा बनलेला आहे. आणि सो गाईज जर फायनली या ठिकाणी माझा फेसवॉश वगैरे करून झालेला आहे. आणि आता मला आवरायला घ्यायचं आहे. मी आता फेसवॉश केलेलं आहे. आता फक्त मला ड्रेस वगैरे घालायचं. माझं एक ट्रान्झॅक्शन व्हिडिओ पण करायचं. सो मी ट्रान्झॅक्शन व्हिडिओ पण करते, ड्रेस घालते, मग मी तुम्हाला भेटते. ठीक आहे. बाय. सो गाईज कशी दिसते मी या ठिकाणी तुम्हाला खरी कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि थांबा त्याला पंखाला आवाज करू, त्याला बंद करू दे मला. हा. सो गाईज यार आता म्हणजे फायनली रेडी वगैरे मी सगळी झालेली आहे. आणि आता आपल्याला धनत्रयोदशी म्हणजे धन पूजायचे आहेत. सो मी पुढे तुम्हाला मी दाखवते की काय काय विधी चालू आहे पुढचा. सो आपण पुढचा विधी गाईज या ठिकाणी हा बघू शकता तुम्ही आमच्या घराचा ओव्हरऑल लुक की इथे आम्ही या ठिकाणी सगळं केलेलं आहे. आणि आता धनपूजाचं अजून मी टाइमपासच करते इकडे खूप. आणि बघू शकता काय यार त्याला एवढं क्यूट आहे ना तो डॉगी. मला खूप आवडतं आहे. का येतोय ना, सो क्यूट आहे हा. सो आता आपण आतमध्ये जाऊया धन वगैरे पूजा. ठीक आहे.
काही जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सो आमच्या घरातली कशी धनत्रयोदशीची साजरी होती तर ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर खूप सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.